कारण लक्षात राहतात ते विचार, भाषा नाही. तो मराठीत काढलेला लोकांपर्यंत पोहोचत नाही, सबटायटल असल्या तरी. मग हिंदीत काढला तर लवकर पोहोचतो. कारण तुम्हीच तुमची जाहिरात करत नाही. तुम्हाला काय कमीपणा वाटतो मला कळत नाही. तुमचं मराठी चित्रपट पोहोचत नाही, तुमचं मराठी खाणंही पोहोचत नाही. जे आपण कुठेतरी कमी पडतो. आपण कमी पडतो. आपण आपलं सेलिब्रेट करायला कमी पडतो. आपल्याला एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे की नाही नाही आपलं आपलं आपलं. मला असं वाटतं की का नाही तुम्ही सेलिब्रेट करत? तुम्ही इडली वडा सेलिब्रेट करतात जगभर, तुम्ही पंजाबी डिश सेलिब्रेट करता, मग तुम्ही थालीपीठ का नाही सेलिब्रेट करत? तुम्ही साबुदाणा खिचडी का नाही सेलिब्रेट करत? तुम्ही केली पाहिजे ना. तुम्हाला कमीपणा वाटतो, बरोबर, तुम्ही केलं पाहिजे. आमचा माणूस मोठाच आहे, आम्ही त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने त्याला बनवलं पाहिजे की तो इतरही सेलिब्रेट करतील. संत तुकाराम हा हिंदीमध्ये चित्रपट, बरं का मंडळी, हिंदीमध्ये चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या संदर्भात मी भेटायला आलो आहे त्यांच्या टीमला. आणि प्रश्न पडलाच असणार की कोण असणार आहे, पण त्याचं उत्तर जगाला माहिती असावं असं मला माहिती आहे. कारण की बायोपिक असेल, मोठ्या थोर पुरुषांचे काही चित्रपट आले मराठीमध्ये, जर कोण करणार तर एकच उत्तर येतं, ते म्हणजे सुबोधदादा. सुबोधदादा माझ्याबरोबर आहे आणि मी सांगायला मला आवडेल, कारण की जेवढे दादाचे चित्रपट झालेत बायोपिक, मी प्रत्येक ह्याला मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतलाय आणि त्यावेळी कुर्ता हा कंपल्सरी होता, आज पण कुर्ता दिसतो. सो दादा, मी दादा म्हणतो कारण की मी नेहमी दादा म्हणतो. दादाच म्हण. हां, संत तुकारामची भूमिका, महाराज, वारी आहे, वारीच्या एका काय म्हणतात मंथमध्ये येत आहे किंवा त्या महिन्यात आलं आहे आणि ते पण हिंदीत. काय अनुभव? विलक्षण आहे. इतके अपूर्व योग आपल्या आयुष्यात येतील असं कधी वाटलंही नव्हतं. मी असं समजतो इतकी वर्ष काम केल्यानंतर की परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्याच्याशिवाय इतकं काम आणि इतक्या भूमिका, इतक्या वेगवेगळ्या भूमिका माझ्या आयुष्यात नाही येणार. आणि हे एकच संत नाही आहेत, निवृत्तीनाथांची पण भूमिका साकारली. साऊथचे आपले महात्मा बसवेश्वर, बरोबर महात्मा बसवेश्वरांची भूमिका साकारली. बरोबर. म्हणजे बसवेश्वर महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन होते. बसवेश्वर महाराजांचंही तितकंच मोठं काम कर्नाटकात किंवा त्या संपूर्ण लिंगायत समाजाची गुढी त्यांनी उभारली, ते बसवेश्वर महाराज. तेही त्यांच्या काळातले सोशल रिफॉर्मर होते. निवृत्ती महाराजही ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि पुन्हा एकदा सोशल रिफॉर्मर असं आपण म्हणू शकू. आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज पुन्हा एक सोशल रिफॉर्मर, संत, आणि त्या संपूर्ण भागवत धर्माचा कळस ठरलेले असे ते संत शिरोमणी ज्यांना आपण म्हणतो असे संत. तर इतक्या महान आत्म्यांच्या भूमिका माझ्याकडे येतात, त्या माझ्या वाट्याला येतात, याचं मी खरं तर फार नम्रपणे मी आधी परमेश्वराचे आभार मानतो आणि मी त्याचे आशीर्वाद समजतो. बाकी नाहीतर एका माणसाकडे काय येतील हे सगळे, काहीच म्हणजे माझ्याकडे काही त्यांचं पॉवर ऑफ अटर्नी नाही ना, मी त्यांच्या घराण्यातलं कोणी आहे, किंवा मागच्या जन्मी काय डील नव्हती झाली, किंवा डीलही झाली नव्हती ना, माझ्याकडे इतका पैसा आहे की मला करायचं म्हणून मी स्वतःच प्रोड्यूस करतोय. राईट. पण तरीसुद्धा ते माझ्याकडे येत आहेत. मला माहीत नाही काय येत आहेत, म्हणून मी म्हणतो की हा आशीर्वाद आहे. ऋण असतील काहीतरी देणं आहे माझं, काहीतरी माझं, प्रत्येकालाच काहीतरी माझं देणं राहिलं. त्या त्यांच्या भूमिका केल्यानंतर कदाचित मी त्यातनं थोडंसं काहीतरी देणं माझं फेडत असेल. पण मी थँकफुल आणि खूप मनपूर्वक मी या प्रसादाचा स्वीकार करतो, एवढंच म्हणू शकतो. अजून काय म्हणणार, म्हणजे त्यांचं इतकं विलक्षण आयुष्य आपण जगू शकू असा विचारही आपण करू शकत नाही, कारण ते शक्य नाही. असा एखादाच पुरुष जन्माला येतो जो हे सगळं करू शकतो त्याच्या आयुष्यात. आपण खूप सामान्य माणसं आहोत, पण या सामान्य माणसांना दिशा दाखवण्याचं काम या सगळ्याच अलौकिक पुरुषांनी कायमच केलं आहे आणि त्याच्यातले ते एक आहेत. बरोबर. त्यामुळे या निमित्ताने का होईना पण 2 तास त्यांचं आयुष्य जगायला मिळालं, 2 तास त्यांच्या कपड्यांमध्ये वावरता आलं, 2 तास त्यांनी म्हणलेल्या अभंगांना मला म्हणता आलं, 2 तास जी भाव त्यांनी विठ्ठलाच्या प्रती किंवा समाजाच्या प्रती तेव्हा व्यक्त केली असेल, त्याच्याशी मला स्वतःला जोडता आलं. मला असं वाटतं खूप आहे माझ्यासाठी. प्रत्येक कॅरेक्टरच्या आधी अभ्यास खूप असतो, म्हणजे हिस्ट्रीपासून ठीक आहे, पण महाराज एक 17चे म्हणजे सेंचुरीमध्ये, 17th सेंचुरीमध्ये असलेला एक काळ आणि त्याचा अभ्यास आत्तापर्यंतचा भाकड कथा होत होत चेंज होत गेल्या. कारण की हिस्टॉरिकल विषय आला की त्यात खूप साऱ्या कॉम्प्रोमाइज, सगळ्या क्लॅरिटी सगळ्या आल्या. हे अभ्यास करताना त्या काळाचा अभ्यास आणि ह्या काळाचा अभ्यास फरक वेगळा असणार. अभ्यास करताना काय काय अनुभव होता? स्क्रिप्ट हाच माझा अभ्यास आहे. स्क्रिप्टच्या पलीकडे काहीच अभ्यास नाही.
कारण मला त्यांच्यावरचा निबंध नाही लिहायचा आहे, बरोबर. मला परीक्षा नाही द्यायची आहे, मला PhD नाही मिळवायची आहे. मला त्यांची भूमिका करायची आहे, जी एका चित्रपटाचा भाग आहे आणि जो चित्रपट 2.5 तासाचा आहे, जो एका लेखकाने लिहिला आहे, जो एक दिग्दर्शक दिग्दर्शन करणार आहे. मला जर तुकारामांवरती जर व्याख्यान द्यायचं असेल तर मी त्यांचा अभ्यास करेन. मग ॲड ऑन गोष्टी काय तुम्ही टाकल्या असतील स्वतःहून असं काय? काहीच नाही. जे त्याच्यात आहे तेच किती उत्तम पद्धतीने मी करू शकेन हाच महत्त्वाचा मुद्दा असतो. ओके. म्हणून म्हटलं की 2 गोष्टींमध्ये फरक आहे. बरोबर. मला जर माझा अभ्यास दाखवायचा आहे तर त्याच्यावर मी व्याख्यान देईन, बरोबर. मी महाराजांच्या आयुष्यावर भाषण करीन किंवा मी गावोगाव तुकाराम महाराज पोचवत फिरीन, ज्याच्यासाठी मी प्रचंड अभ्यास करीन आणि मला तो करावाच लागेल. इथे मला सिनेमा दाखवायचा आहे, त्यामुळे त्या सिनेमातले तुकाराम महाराज कसे आहेत, त्या सिनेमात तुकाराम महाराजांना कशा पद्धतीने लिहिलं आहे, कशा पद्धतीने दिग्दर्शकाला ते मांडायचं आहे, ते समजून घेणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण मला ते दाखवायचं आहे जे त्या दोघांच्या डोक्यात आहे. मराठी चित्रपट आत्तापर्यंत आम्ही बघितले, मराठीत अनुभव घेतला तुमच्या कलाकृतीचा. हिंदीमध्ये जेव्हा कळालं हिंदीमध्ये करायचं आहे, त्याला काही अडीअडचणी आल्या का? कारण की शब्द किंवा लँग्वेज चेंज झाल्यानंतर ठीक आहे, कला ही आहे, पण द डायलॉग डिलिव्हरी. आपलं काय झालं आहे ना, आपण खूप त्या हिंदीला डोक्यावर चढवून ठेवलं आहे. म्हणजे आपण त्याचं इतकं अवडंबर केलेलं आहे. आपल्या भारतातली इतर भाषा जशी तशी हिंदी भाषा आहे. बरोबर. हिंदी म्हटलं की आपली तत का होते मला कळत नाही. म्हणून म्हणजे पंजाबी माणसासारखा हिंदी चित्रपटात बोलतो ते चालतं. बरोबर. बिहारी माणूस बिहारी माणसासारखा हिंदी चित्रपटात बोलतो ते चालतं. बरोबर. साऊथ माणूस साऊथसारखा बोलतो ते चालतं. मराठी माणूस बोलायला लागला की लगेच त्याला त्रास होतो. असं कसं होईल? प्रत्येकाचं डायलेक्ट त्याच्या कामामध्ये येणार, त्याच्या भाषेमध्ये येणार. आणि मला तुकाराम महाराजांची भूमिका करायची, जे बिहारमध्ये जन्मले नव्हते, जे महाराष्ट्रात जन्मले होते. बरोबर. त्यामुळे ते मुळात मराठी होते. मराठी होते. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक भाषा इतकी सुंदर आहे, तर त्यांनी एकमेकांवरती कुरघोडी करण्यापेक्षा त्या भाषेतल्या उत्तम कलाकृतीचा आनंद संपूर्ण लोकांना घेता आला पाहिजे. हेच तर भारताची गंमत आहे, हेच तर आपलं वैविध्य आहे. आणि आजपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की जो याच्या आधीचा चित्रपटातही आम्ही मांडायचा प्रयत्न केला की गुरु नानकांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? काहीच नाही माहिती. का नाही माहिती? बरोबर. आपण माहिती करून घेतलं पाहिजे ना. बरोबर. गुरु नानकांचं चरित्र मराठीमध्ये किंवा त्यांच्यावरचा एखादा चित्रपट आपल्याला कळणाऱ्या भाषेमध्ये आला तर आपण त्याच्याशी जास्त जोडले जाऊ. आज छावा चित्रपट आल्यानंतर अचानक लोकांना कळलं की छत्रपती संभाजी महाराज किती महान होते. बरोबर. ते होतेच की, होतेच, पहिल्यापासून होते. पण तो जेव्हा राष्ट्रीय स्तरावरती गेला तेव्हा लोकांना त्यांच्याविषयी जाणीव झाली. जागृती झाली. तानाजी गेला तेव्हा कळलं लोकांना की अरे तानाजी मालुसरे नावाचा अद्वितीय योद्धा इथे होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किमान थोडं तरी माहिती आहे शाळेच्या धड्यातनं. तसंच तुकाराम महाराजांबद्दलचा हा सिनेमा जेव्हा येईल तेव्हा मला असं वाटतं काही गोष्ट तू कशा पद्धतीने बोलतोस, कुठल्या डायलेक्टमध्ये बोलतोस, याच्यापेक्षा सुद्धा तू कुठल्या माणसाचं काम करतोस आणि त्याचे विचार काय आहेत ना ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण लक्षात राहतात ते विचार, भाषा नाही. मग मराठीत काढलेला लोकांपर्यंत पोहोचत नाही, सबटायटल असल्या तरी. मग हिंदीत काढला तर लवकर पोहोचतो. कारण तुम्हीच तुमची जाहिरात करत नाही. तुम्हाला काय कमीपणा वाटतो मला कळत नाही. तुमचं मराठी चित्रपट पोहोचत नाही, तुमचं मराठी खाणंही पोहोचत नाही. आज तुमच्याकडे इथे इडली वडा मिळतो, तुमच्याकडे पंजाबी डिश म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो. आपण कमी पडतो. आपण आपलं सेलिब्रेट करायला कमी पडतो. आपल्याला एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे की नाही आपलं म्हणजे आपल्या चुका लपवण्यासाठी आपण दुसरी चूक दाखवतो. मला असं वाटतं की का नाही तुम्ही सेलिब्रेट करत? तुम्ही इडली वडा सेलिब्रेट करतात जगभर, तुम्ही पंजाबी डिश सेलिब्रेट करता, मग तुम्ही थालीपीठ का नाही सेलिब्रेट करत? तुम्ही साबुदाणा खिचडी का नाही सेलिब्रेट करत? तुम्ही केली पाहिजे ना. तुम्हाला कमीपणा वाटतो, बरोबर, तुम्ही केलं पाहिजे. आमचा माणूस मोठाच आहे, आम्ही त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने त्याला बनवलं पाहिजे की तो इतरही सेलिब्रेट करतील. ॲब्सोल्युटली. कारण हा फक्त तो महाराष्ट्रात जन्मला म्हणून तो मराठी नाही आहे, तो अस्सल भारतीय समाजमनाचं मोठं प्रतीक म्हणजे संत तुकाराम महाराज आहेत. बरोबर. आज भारतात जन्मलेल्या प्रत्येकाला गुरु नानक मला माझे वाटतात. आज उत्तर भारतातले तुलसीदास मला माझे वाटतात. तसेच संत तुकाराम देखील संपूर्ण भारताला त्यांचे वाटले पाहिजे. ॲब्सोल्युटली. आपण का त्यांना लपवून ठेवायचं? आपण त्यांना साजरं केलं पाहिजे. आपण त्यांचं आयुष्य, त्यांचे अभंग, त्यांच्या कविता या आपण साजऱ्या केल्या पाहिजेत. तर ते फक्त महाराष्ट्रापुरतं न राहून ते भारतभर पसरेल. मग हा बेस्ट एक्झाम्पल आहे स्टिरियोटाईप तोडायचा. अर्थात. बरोबर. जसं तुम्ही म्हटलं की हिंदी चित्रपट आहे पण अभंग मराठीतच आहेत तसेच आहेत, त्याचे काही चेंजेस नाहीत, फक्त त्याला चाल दिली आहे. कसं चेंज करणार तुकाराम? बरोबर आहे. आणि कोण करणार? त्यांनी स्वतःहून करून दिले तरच ते त्यांचे कॉपीराईट्स तेच करू शकतात चेंजेस, असं मला वाटतं. मी सरांकडे होतो की सरांची एक निगेटिव्ह भूमिका आहे. बम्बाजी. हाँ, बम्बाजी कैसा था आपका? मैं अभी हिंदी में आपसे बात करता हूँ, मराठी
आता है आपको? समझ में आता समझ में आता है. प्रश्न मी मराठीत घेतो. थैंक्स धन्यवाद दूंगा इस फिल्म की जर्नी का, जिससे मुझे खूब मराठी अच्छी समझ में आने लगी है. और किरदार के बारे में बात करूँगा, ये मुंबा जी है. ये बहुत ही जो खासकर जो जिन्होंने पहले की फिल्में देखी वो जानते हैं कि ये किस तरह से संत तुकाराम महाराज के जीवन में अड़चनें पैदा करता है. ईर्ष्या है उसके अंदर, उनकी जो छवि को लेकर लगातार बढ़ती हुई उनकी छवि को लेकर वो ईर्ष्यालु, क्योंकि खुद वो एक विद्वान व्यक्ति है मुंबा जी, और वो देखता है कि मुझसे ज़्यादा प्रगति, मुझसे ज़्यादा छवि इनकी अच्छी है, उस चीज़ को लेकर वो ईर्ष्या में हो जाता है. तो इसको करने का मुझे अवसर मिला, और ये मेरे लिए थोड़ा सा, क्योंकि इससे पहले मैंने जो किरदार किए थे वो ज़्यादातर पॉजिटिव कैरेक्टर किए थे, और ये एक नेगेटिव कैरेक्टर पहली बार करने का मौका मिला. तो थोड़ा सा डर था अंदर, हिचक थी, लेकिन जैसे सुबोध दादा के सामने हमें करने का मौका मिला और आदित्य जी ने, हमारे निर्देशक आदित्य ओम जी ने जिस तरह से ब्रीफ किया, तो मेरा कॉन्फिडेंट बढ़ा. और फिर जब आप उस किरदार के बारे में ज़्यादा समझते हो और सामने के किरदार के बारे में समझते हो कि अब किसके सामने ये आपको करना है, तो आपको ऑटोमेटिक कॉन्फिडेंस बढ़ जाता है. और ख़ासकर जब आप सुबोध दादा जैसे अभिनेता के सामने हैं, तो उनकी एनर्जी, उनकी अभिनय की जो अपने आप में इंस्टीट्यूशन है, उसको देख के आपको कॉन्फिडेंस अपने आप आ जाता है. अब प्रोड्यूसर भी है, हमने ऐसा सुना, और माउली के बहुत बड़े भक्त हैं. बी गौतम, हमारे जो प्रोड्यूसर जी हैं वो माउली के बहुत बड़े भक्त. हाँ, जो प्रोड्यूसर जी है वो माउली के बहुत भक्त है. गौतम जी. वही जो रीज़न है ये मूवी का, ऐसा हमने सुना है. बिल्कुल बिल्कुल. तो उनका संकल्प था. मैं और हमारे प्रोड्यूसर बी गौतम जी, हम दोनों एसोसिएटेड हैं एक संस्था से, एक दूसरे को जानते हैं. तो उन्होंने हमारी पहली फिल्म देखी थी, तो उन्हें लगा कि मैं फिल्मों से संबंध रखता हूँ, तो उन्होंने अपना संकल्प प्रकट किया कि मैं एक संत तुकाराम महाराज पर फिल्म बनाना चाहता हूँ, मैं भगवान विठल का भक्त हूँ. तो इस तरह से ये बात आगे बढ़ी. मैंने ये अपने निर्देशक आदित्य ओम जी को बताया कि वी गौतम जी फिल्म बनाना चाहते हैं, और इस तरह से बात आगे बढ़ गई, और सुबोध दादा को ऑन बोर्ड लाया गया. चर्चा हुई कि किसको इस किरदार के लिए चुना जाए, तो पहला नाम सुबोध दादा ही आया, और इस तरह से दूसरा कोई नाम नहीं आएगा. नाम नहीं आएगा, क्योंकि क्या है, मराठी में तो नहीं आएगा, पहला नाम सुबोध दादा के आता है. उस पर ठप्पा जो है गौतम जी ने लगा दिया. बोले कुछ भी करो, कैसे भी उनको उन तक पहुंचाओ, ये बात उन तक पहुंचनी चाहिए, और मैं सुबोध जी को ही इसमें चाहता हूं कि वो इस किरदार को करें. थैंक यू. शीना जी के पास आऊँगा मैं. क्या कैरेक्टर है आपका? जीजा बाई की आपकी भूमिका है, क्या रोल था, और सुबोध दादा के साथ काम करके कैसा एक्सपीरियंस था? मेरा कैरेक्टर अबली जीजा बाई का है, और ये कैरेक्टर बहुत ही एक सबसे पहले मैं कहना चाहूँगी कि एक बहुत ही डिटर्मिन्ड, कंपैशनेट, डिवोटेड वाइफ हैं, जो संत तुकाराम महाराज की जर्नी में उनका एक बहुत ही अमेजिंग मैजिकल एवोल्यूशन था. तो सबसे पहले तो मुझे लगा, जब मुझे आदित्य जी ने बताया कि सुबोध जी इस फिल्म में हैं, तो इनके बारे में मैंने जब जाना, इनकी फिल्मों के बारे में, और मुझे पता लगा कितने बड़े स्टार हैं ये, बट इनके साथ काम करके पता चला कि कितने बड़े कलाकार हैं ये, और किंग ऑफ बायोपिक्स इन्हें कहा जाता है. बट मैंने वो जब उनके साथ काम किया, तो मुझे वो एक्चुअल एक्सपीरियंस लगा कि क्यों इन्हें कहा जाता है. इज़ अ मास्टर क्लास इन एक्टिंग, इज़ अ मास्टर क्लास इन हिज क्राफ्ट, हिज डेडिकेशन, हिज सिंसेरिटी, हिज डिसिप्लिन, और ये सारी चीज़ें कहाँ से आती हैं, वो थिएटर जहाँ से ये इनकी रूट्स हैं. तो मुझे बहुत इंस्पिरेशन दिया, इन्होंने बहुत सपोर्ट किया, बहुत गाइड किया. तो अवली का जो कैरेक्टर है, एक तो सबसे पहले मेरे डायरेक्टर आदित्य ओम जी, उन्होंने शेप अप किया, उन्होंने स्क्रिप्ट के थ्रू मुझे बहुत ही गाइड किया. और मुझे लगता है कि जितना भी आप पढ़ लो एक कैरेक्टर के बारे में, जितना भी आप रिसर्च कर लो, जो किया मैंने, but on the set you have to be a blank page for your director, and you have to be very open to your co-actor. तो जितना भी मैंने काम किया है, पहले मामूटी के साथ में मैंने पहले मेरी फिल्म थी और साउथ में किया, बट सुबोध जी के साथ में जो कोलैबोरेशन कहते हैं, एक्चुअली क्या होता है, वो एनर्जी एक्सचेंज, वो as a co-actor I never felt that I'm working with a star, I'm working with a true artist. And that energy, that support he gave me, that teamwork that we had, that for me was the most magical moments of the film. लास्ट अभी ये एपिसोड का मैं लास्ट आपको क्वेश्चन पूछूंगा. आप एज अ नॉन महाराष्ट्रियन, आपको संत तुकाराम जी समझे क्या ड्यूरिंग द शूट?
एज अ नॉन महाराष्ट्रन मुझे ये समझ में आया कि आपके हमारे जो कल्चर है महाराष्ट्र में, ये मातृभूमि में इनकी जो स्टोरी कही गई है और इतना रिच कल्चर है ये एक हमारा, अब हम इसको राष्ट्रभूमि, राष्ट्र लेवल पे, नेशनल लेवल पे हिंदी फिल्म के थ्रू हम कहना चाहते हैं, हमारी प्रयास है। तो मुझे जिनका स्पिरिट जो समझ में आया वो एक वर्ड में अगर मैं बोलूँ वो है ट्रुथ। और वो ट्रुथ क्या थी कि आपके अंदर में उतना ही बिलीफ और जो गॉड, जो ये हमें जो डिवोशन अपने अंदर में हम जब ढूंढते हैं, तो स्पिरिचुअल रेवोल्यूशन कि आप किसी भी चीज़ में दिल से विश्वास करें सो यू कैन अचीव इट। तो वो ही इनका प्रयास था एंड उसी के थ्रू उन्होंने एक स्पिरिचुअल रेवोल्यूशन और एक सोसाइटल रेवोल्यूशन जो ये लेके आए महाराष्ट्रन कल्चर के प्रति, वो आज भी जीवित है। तो आई एम वेरी ग्रेटफुल क्योंकि आज इनकी वजह से हम यहाँ बैठे हैं और हम चाहते हैं कि जितने भी हमारे आज जनरेशन है वो भी ये कहानी जब देखें तो उन्हें भी पता लगे कि हमारे रूट्स कितने रिच हैं और कितनी चीज़ें मुझे सीखने को मिली ये कहानी के थ्रू। जो महाराष्ट्र की जो इनकी जो थॉट प्रोसेस है, जो डिवोशन, जो सिंप्लिसिटी, जो ट्रुथ और जितनी भी बातें सुबोध जी ने भी बोली, तो उसकी जो एक्चुअल वैल्यूज़ हैं हमारी कल्चर और ट्रेडिशन को लेके, तो वो आज मुझे लगता है कि रिच है क्योंकि इन कहानियों और इनके अभाव में इनकी लिटरेचर, और वो आज अगर हम इम्बाइब करें हमारे लाइफ में और वो रूट से कनेक्टेड रहें तो मुझे लगता है हमारी लाइफ एनरिच्ड होगी ही। ठीक आहे सुबोध दादा, शेवटचा प्रश्न. मराठी जनांना ह्या मूवी हिंदीमध्ये येते ह्याचं मला थोडक्यात तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं की आपण आता भारतभर पोचलं पाहिजे आपल्या विचारांना घेऊन, आपल्या लोकांना घेऊन, आपल्या माणसांना घेऊन आणि सोन्यासारख्या माणसांना घेऊन. आणि म्हणून ही हिंदीत आहे. मराठी लोकांना तर त्यांच्याविषयी माहितीच आहे, तर ते पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला येऊ शकतात. फक्त हिंदी भाषेतनं पुनःप्रत्ययाचा आनंद घेऊ शकतात. आणि अशा वेळेस येताना त्यांच्या अमराठी लोकांनाही बरोबर घेऊन येऊ शकतात की ज्याच्या भाषेत तो चित्रपट बनवला गेला आहे आणि त्याला कौतुकाने सांगू शकतात की हा हा आमचा आमचा महाराष्ट्र आहे.